नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार, मी गजानन जाधव, व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. या व्हिडिओमध्ये आपण सुधारित कांदा लागवड पद्धत याबद्दल माहिती पाहणार आहोत. मंडळी, कांदा हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक आहे आणि महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पीक म्हणून याची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे जसं नाशिक आहे, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे एवढंच नव्हे तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते. जवळपास एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातली जी पूर्ण लागवड आहे त्यातली 37% लागवड ही नाशिक जिल्ह्यामध्ये होते आणि पूर्ण भारतातली जवळपास 10% लागवड ही नाशिक जिल्ह्यामध्ये होते. भारतामधलं प्रमुख राज्य जर कांदा उत्पादक राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. त्यामुळं हे एक मोठ्या प्रमाणात लागणारं भाजीपाला पीक आहे. याचं व्यवस्थापन आपण जर चांगलं केलं तर उत्पादन आपल्याला नक्की चांगलं येते. तर सगळ्यात पहिले आपण कांद्याच्या कुठल्या जाती आहेत ते बघूया. कांद्यामध्ये पुना फुरसुंगी, फुले सुवर्ण, भीमा रेड, भीमा सुपर, N53, अकोला सफेद अशा वेगवेगळ्या विद्यापीठाच्या शिफारसीत जाती आहेत. त्यानंतर कांदा व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाची बाब उत्पादन वाढीसाठी जर कुठली असेल तर ती म्हणजे जेवढी पातींची संख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. त्यामुळं जास्तीत जास्त पाती कशा टिकतील आपल्या कांद्याला ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर साधारणतः एका एकरात कांदा लावण्यासाठी 3 किलो बियाण्याची आवश्यकता असते. हे बियाणं 3 किलो बियाणं साधारणतः एका एकरात लावण्यासाठी जवळपास 6 गुंठ्यामध्ये रोप तयार करावं लागते. म्हणजे रोपवाटिका एक एकर कांदा लावायचा असेल तर 6 गुंठे आपल्याला रोपवाटिका तयार करावं लागेल. रोप टाकण्यासाठी जागा जवळपास 6 गुंठे लागेल. बियाणं टाकण्या अगोदर साधारणतः एका एकरासाठी 6 गुंठ्यामध्ये आपल्याला जेव्हा रोप तयार करायचं आहे तेव्हा त्या 6 गुंठ्यामध्ये अर्धी बॅग सुपर फॉस्फेट, 5 किलो रायझर जी, त्यानंतर सल्फर WDG अर्धा किलो या प्रमाणात आणि हुमणी अळी असल्यास तिथे कार्टाफ हायड्रोक्लोराईड अर्धा किलो या पद्धतीनं आपल्याला त्या जिथे आपल्याला रोप तयार करायचं आहे त्या 6 गुंठ्यामध्ये एका एकरासाठीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला तिथं जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर साधारणतः रोप टाकल्यानंतर 20 दिवसाच्या दरम्यानी जर गरज असेल, थोडंफार तण दिसत असेल तर 20 दिवसाच्या दरम्यानी आपण तिथे तणनाशक फवारू शकतो. मात्र तणनाशकाचा जे प्रमाण आहे ते आपल्याला सर्वसाधारण जे तणनाशकाचं प्रमाण घेतो त्यात कमी करावं लागेल. कारण रोप अवस्थेमध्ये पीक नाजूक असते, त्याला शॉक लागण्याची भीती असते. त्यामुळं ऑक्सिफ्ल्युरोफेन म्हणजे ऑक्सिगोल्ड, साधारणतः ऑक्सिगोल्ड हे 7 मिली आणि टर्गा सुपर 10 मिली आणि यासोबत पिकाला शॉक लागणार नाही यासाठी शॉकअप नावाचं जे संजीवक आहे हे अवश्य घ्या 30 मिली. तर या पद्धतीनं रोपांमध्ये रोप टाकल्यानंतर साधारणतः 20 दिवसाच्या दरम्यान जमिनीत चांगला ओलावा असताना आपण तणनाशकाचा वापर तिथं करू शकतो. आता हे रोप टाकल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपण त्याचं ट्रान्सप्लांटेशन म्हणजे रोपाची लागवड मुख्य शेतात करू शकतो. पण रोपाची लागवड मुख्य शेतात करण्यापूर्वी आपल्याला त्या रोपाला प्रक्रिया करणं एक खूप फायद्याचं आहे, महत्त्वाचं आहे आणि कमी खर्चामध्ये आपले 1 किंवा 2 फवारण्याची तिथे बराबरी होईल. त्यासाठी साधारणतः 15 लिटर पाण्यामध्ये 30 ते 40 मिली मोनोकोटोफॉस, त्यासोबत 22 कार्बेंडायझिम साधारणतः 40 ग्रॅम कार्बेंडायझिम आणि रायझर हे 100 मिली जर आपण 15 लिटर पाण्यात घेतलं आणि त्यात रोपं थोडेसे बुडवून नंतर अर्धा तास त्या रोपांना सुकू दिलं आणि नंतर मुख्य शेतामध्ये रोपाचे शेंडे कापून लागवड केली
तर जवळपास 1-2 फवारणे वाचण्याची बराबरी आपली त्यामुळे होईल. या पद्धतीनं आपण रोप लागवड करू शकतो. त्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये शेत तयार करताना किंवा लागवडीबरोबर आपल्याला एकरी 2 बॅग 10-26-26 किंवा 1.5 बॅग DAP आणि अर्धी बॅग पोटॅश हे मुख्य NPK द्यायचं आहे. पण त्यासोबतच सल्फर दाणेदार 10 किलो, एकरी 10 किलो सल्फर दाणेदार आणि 10 किलो ह्युमिक ॲसिड, चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड म्हणजे रायझर जी 10 किलो हे सुद्धा आपल्याला तिथं द्यायचं आहे. म्हणजे 10-26-26 किंवा DAP अधिक पोटॅश, त्यासोबत सल्फर दाणेदार 10 किलो आणि रायझरची 10 किलो असं एका एकराचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. हुमण्या अळीचा प्रादुर्भाव जर तिथे असेल तर तिथे कार्टाप हायड्रोक्लोराईड कीटकनाशक आहे, ते कार्टाप हायड्रोक्लोराईड 5 किलो आपण टाकू शकतो. त्यानंतर कांद्याला साधारणतः दुसरा डोस जो आहे खताचा हा लागवडीपासून ते 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपण देऊ शकतो. यामध्ये सुद्धा आपल्याला जर 10-26-26 द्यायचं असेल तर साधारणतः 1 बॅग 10-26-26 किंवा जर 10-26-26 नसेल तर तो आपण अर्धी बॅग DAP आणि अर्धी बॅग पोटॅश देऊ शकतो. आणि याच्यासोबत रायझर जी परत एकदा 10 किलो आपण द्या. जमिनीतल्या पिकांसाठी म्हणजे कांदा, लसण, अद्रक, हळद, मुळा या पिकांसाठी रायझर हे अमृत आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा याच्या उत्पादन वाढीसाठी होतो. त्यामुळं 2 वेळेस जर आपण कांद्याला रायझर जी दिलं तर याचा निश्चित आपल्याला फायदा होईल. आता यापुढे आपण पाहूया लागवड पद्धत. तर लागवड पद्धतीमध्ये साधारणतः सरासरी वाफा लागवड बहुतांश शेतकरी करतात. तर यामध्ये एका एकरामध्ये 15 फूट बाय 5 फुटाचे साधारणतः 350-400 वाफे तयार होऊ शकतात. आणि 2 ओळींमध्ये आणि 2 झाडांमध्ये हे 10 ते 15 सेंटीमीटरचं अंतर ठेवून बहुतांश शेतकरी लावतात, लागवड करतात. काही ठिकाणी शेतकरी बियाण्याद्वारे सुद्धा डायरेक्ट पेरणी बियाण्याची करतात. अशा वेळेस एका एकरामध्ये 4 किलो बियाण्याचा वापर करायला पाहिजे. सरासरी एका एकरामध्ये 3,75,000 किंवा 4 लाखापर्यंत रोपं हे लागल्या जावीत हे आपलं प्रमाण आहे. त्यानंतर रोपांची निवड करताना रोप कोणत्या अवस्थेमध्ये असावं, मी सुरुवातीला जसं सांगितलं की साधारणतः 30 ते 35 दिवसाचं वयाचं रोप असावं. त्याचं मान साधारणतः रोपाची जी मान आहे ती पेन्सिलच्या आकाराची असावी आणि त्याची जी गाठ आहे ती हरभऱ्याच्या दाण्याची एवढी असावी. सोबतच त्याच्या पांढरे मुळं जे आहे रोपाचे हे चांगले वाढलेले असावे. 4 किंवा 5 पातीवर हे रोप असावं. या पद्धतीचं सुदृढ रोप शेंडे कापून आपण लागवड करू शकतो. आता नैसर्गिकरित्या साधारणतः एका कांद्याला 18 ते 19 पाती असतात. जेवढी पातींची संख्या जास्त तेवढं उत्पादन हे सरळ गणित आहे. आता यातली बरीचशी पाती जी आहेत, काही पाती आपण जेव्हा रोप ट्रान्सप्लांटेशन करतो तेव्हा 1-2 पाती मरू शकतात. शेतात लावल्यानंतर 1-2 पाती मरतात. त्यानंतर कांदा पोसताना 1-2 पाती मरतात. असे आपण जर हे मरण्याचं प्रमाण कमी केलं आणि पातींची संख्या जर वाढवली तर 1 पाती जर आपण वाढवली तर एका एकरामध्ये जवळपास 8 क्विंटल उत्पादन वाढू शकते. त्यामुळे जेवढी पातींची संख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त हे गणित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवश्य लक्षात ठेवावं. तण व्यवस्थापनामध्ये साधारणतः आपण रोपवाटिकेमध्ये किंवा नर्सरीमध्ये जेव्हा तण नियंत्रण करतो, परत मुख्य शेतामध्ये लागवड केल्यानंतर सुद्धा तणांचा त्रास होऊ शकतो. अशा वेळेस लागवडीनंतर साधारणतः 20-25 दिवसाच्या दरम्यान जमिनीत चांगला ओलावा असताना आपण ऑक्सिफ्ल्युरोफेन म्हणजे ऑक्सिगोल्ड 15 मिली आणि टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर एका पंपाला 25 मिली याच्यासोबत त्या पिकाला शॉक लागू नये यासाठी शॉकअप 30 ते 40 मिली या पद्धतीनं तण नियंत्रणासाठी तणनाशक आपण तिथे वापरू शकतो. कीड व्यवस्थापन कांद्यामध्ये थ्रिप्स फुलकिडा हा प्रमुख किडा आहे. काही प्रमाणात मावा सुद्धा येतो, पण सर्वात जास्त त्रास होतो तो थ्रिप्समुळे. बहुतांश शेतकरी कांद्याची पात शेंडा वाळतोय असं तक्रार करतात. आता हा थ्रिप्स जो आहे तो कांद्याच्या गाभ्यामध्ये असतो आणि जेव्हा पात लहान असते तेव्हा ती पात तो चावतो, पाथेला चाव देतो, त्यातला रस शोषण करतो. लहान अवस्थेमध्येच गाभ्यात असतानाच पात चावल्यामुळं ती पात मोठी झाल्यानंतर ती पांढरी पडते, भुरकी पडते, वाळते.
आणि तेव्हा शेतकरी म्हणतात की आम्ही काही फवारलं तरी त्याचे परिणाम पाहिजे तसे दिसत नाही. तर मंडळी, ही गोष्ट लक्षात ठेवा की ती पात जी पांढरी पडली आहे, वाळली आहे, तिला नुकसान केलेलं आहे ती गाभ्यात असताना. त्यामुळं आपल्याला कीटकनाशकं जे आहेत हे सतत फवारणी त्याची करावी लागेल, जेणेकरून गाभ्यात असताना किंवा गाभा निरीक्षण करून थ्रिप्सचा अटॅक असेल तर त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला फवारणी करावं लागेल. एकदा पात वाळली, शेंडे त्याचे करपले रस शोषण करणाऱ्या थ्रिप्समुळं, तर मग ती सुधारणार नाही. फक्त नवीन येणारी पात जी आहे तिला वाचवण्यासाठी आपण तिथे सतत फवारे करू शकतो. तर कांद्याला साधारणतः पहिली फवारणी ही लागवडीपासून 30 ते 35 दिवसांनी करायचं आपण नियोजन करावं. त्यामध्ये पांडा सुपर 30 मिली, पांडा सुपर हे क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिनचं मिश्रण आहे. एक स्वस्त कीटकनाशक आहे आणि थ्रिप्सला तसं सोबतच माव्याला कंट्रोल करण्यासाठी, काही प्रमाणात आळी असेल तर तिला सुद्धा कंट्रोल करण्यासाठी हे एक उत्तम कीटकनाशक आहे. पांडा सुपर 30 मिली, यासोबत आपण रायझर 50 मिली, लिक्विड फॉर्ममधलं रायझर एका पंपाला 50 मिली आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये परिस्पर्श 20 ग्रॅम असं आपण ह्या तिघांचं मिश्रण पहिल्या फवारणीमध्ये 30 ते 35 दिवसांनी फवारावं. कांद्याची पात चोपडी असते, त्यामुळं त्याच्यावर औषध चिटकत नाही सहसा. त्यामुळं औषध चिटकावं, औषध पाथीमध्ये भिनावं आणि सगळीकडं पसरावं. यासाठी कांद्याचा जो काही फवारा होईल, कुठलाही फवारा असू द्या, त्या फवारणीमध्ये आपल्याला बेस स्टिकर, चांगल्या गुणवत्तेचं स्टिकर आणि स्प्रेडर वापरायचं आहे. तर बेस स्टिकर 5 मिली हा झाला पहिला फवारा. त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला रेज नावाचं एक कीटकनाशक घ्यायचं आहे, ज्यामध्ये लॅम्बडा साहेलोथ्रिन आणि थायोमिथॉक्झॉन असे 2 घटक आहे, कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे. 15 मिली रेज. सुदृढ वाढ होईल, सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रिफ्रेश नावाचं एक संजीवक आपण तिथं घेऊ शकतो. 50 मिली रिफ्रेश आणि यासोबत एक बुरशीनाशक प्रोपिकोनॅझॉल म्हणजे टिल्ट 15 मिली टिल्ट हे याच्यासोबत बेस स्टिकर 5 मिली. या पद्धतीनं दुसरी फवारणी साधारणतः 40-45 दिवसानं लागवड झाल्यानंतर ही दुसरी फवारणी घेऊ शकतो. तिसरी फवारणी साधारणतः लागवडीनंतर 50 ते 55 दिवसांना आपण कांद्यावर घ्यावी आणि या फवारणीमध्ये आपण सरेंडर हे कीटकनाशक तुमच्या थ्रिप्ससाठी, पांढऱ्या माशीसाठी कमी खर्चामध्ये, अत्यंत प्रतिपंप खर्च कमी असून सुद्धा याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. तर हे सरेंडर 40 मिली प्रतिपंप, यासोबत एक संजीवक भरारी 5 ते 7 मिली कांदा पोसण्यासाठी आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल. 5 ते 7 मिली भरारी आणि यासोबत बुरशीनाशकामध्ये कवच 30 ग्रॅम सोबत बेस स्टिकर 5 मिली. हा झाला तिसरा फवारा. कांद्याला साधारणतः 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान तिसरा फवारा आपण घेऊ शकतो. त्यानंतर चौथी फवारणी या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी, त्यातल्या त्यात थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी इमान साधारणतः चौथी फवारणी ही लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी. यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोएट हे त्यातल्या त्यात इमानच मी यासाठी सांगतो की हे तुम्हाला फक्त अळीनाशक म्हणून नाही तर थ्रिप्सला नियंत्रण करण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट, थ्रिप्स आणि माइट्सच्या कंट्रोलसाठी एक अत्यंत उत्कृष्ट हे कीटकनाशक आहे. तर इमान 10 ग्रॅम, याच्यासोबत त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, चांगला पोसला जावा यासाठी टॉपअप 30 मिली आणि एक बुरशीनाशक सुखई 30 मिली असं आपण ह्या चौथ्या फवारणीमध्ये वापरू शकतो. आणि सोबत बेस स्टिकर मात्र अवश्य घ्या. ही झाली चौथी फवारणी. त्यानंतर कांद्याला आपण 5वी फवारणीसुद्धा गरज पडली तर करू शकतो. त्या 5व्या फवारणीमध्ये, ही 5वी फवारणी साधारणतः लागवडीपासून 70 ते 75 दिवसांनी होईल. यामध्ये सुद्धा सरेंडर 40 मिली, भरारी 8 मिली, ॲमिस्टॉर टॉप हे बुरशीनाशक 15 मिली आणि बेस स्टिकर 5 मिली. या पद्धतीनं आपल्याला गरजेनुसार 4 किंवा 5 फवारण्या या कांद्यावर घ्यायच्या आहे. पण परत एकदा सांगतो की कांद्याची पात वाळल्यानंतर, पांढरी झाल्यानंतर तिला दुरुस्त करणं कठीण आहे, कारण तिचं नुकसान ते गाभ्यात असताना, लहान असताना झालेलं आहे. तर नवीन येणारी पात जी आहे ती सुदृढ यावी यासाठी आपल्याला नियमित फवारे तिथे द्यावे लागतील. आता
काही शेतकऱ्यांकडे ठिबकची व्यवस्था असते आणि त्यांची नेहमी विचारणा असते की कांद्याला ठिबकद्वारे सुद्धा काय खतं द्यावे. तर मी जसं सांगितलं की जर आपण पहिला डोस तर हा लागवडीबरोबर किंवा लागवडीच्या आधी देणं, बेसल डोस हा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर ठिबकद्वारे जर तुम्हाला खत द्यायचे असेल तर लागवडीपासून 40 दिवसांनी परीस 19-19-19 हे विद्राव्य खत एकरी 5 किलो आणि यासोबत रायझर हे लिक्विड फॉर्ममधलं रायझर 2 लिटर, एकरी 2 लिटर रायझर आणि परीस 19-19-19 हे विद्राव्य खत 5 किलो देऊ शकता. लागवडीनंतर 60 दिवसांनी परत तुम्ही ठिबकद्वारे परीस 12-61-0 5 किलो आणि परिस्पर्श हे सूक्ष्म अन्नद्रव्य, एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य अर्धा किलो हे लागवडीनंतर 60 दिवसानंतर देऊ शकता. लागवडीनंतर 80 दिवसाच्या दरम्यान 052-34 परीस 052-34 5 किलो आणि सल्फा बूस्ट सल्फर WDG अर्धा किलो हे लागवडीनंतर 80 दिवसांनी आपण देऊ शकतो. लागवडीनंतर 100 दिवसाच्या दरम्यान आपण बिग बी एकरी 5 किलो जर दिलं तर कांदा पोसण्यासाठी मदत होईल. या पद्धतीनं जर बेसल डोस दिला आणि त्यानंतर जर आपण या पद्धतीनं ड्रीपमधून खतं दिले तरीसुद्धा आपल्याला कांद्याच्या उत्पादनामध्ये चांगला फायदा होतो. त्यानंतर कालावधी, कांदा जर भारी जमिनीमध्ये आपण लागवड केली असेल तर साधारणतः 120 ते 130 दिवस कालावधी घेतो आणि हलक्या जमिनीमध्ये साधारणतः 110 ते 120 दिवस कालावधी या कांद्याला लागतो. तर मंडळी, हे झालं कांद्याची सुधारित लागवड पद्धत. यामध्ये मी तुम्हाला ज्या सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या जर आपण पाळल्या, त्या पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच कांद्याचं उत्पादन आपण वाढवू शकतो. परत एकदा सांगतो का कांद्याला पातींची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त. धन्यवाद.